हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज होते आमच्या घरी धोंडे जेवण आणि अचानकच ठरले. तर अनारशाचं पीठ काही रेडी नव्हतं आणि मनीषा काकूंना सहज विचारलं तर त्यांनी ते अनारशाचं पीठ दिलं आणि मस्त असे अनारसे केले. आणि त्यानंतर दुपार सकाळी 11 वाजताच आम्ही स्वयंपाकाला लागलो होतो, कारण मोठा कार्यक्रम होता आणि बऱ्यापैकी सगळ्याच पाहुण्यांना सांगितलं होतं. आणि धोंडे जेवण असल्यावर धोंडे मेन असते, तर आधी धोंडे तळून घेतले आणि बाहेरच सगळा स्वयंपाक चुलीवर केला. आणि ऋतुजा आली होती, ऋतुजा आणि गुंपताई सकाळीच आल्या होत्या, तर त्यांनी खूप मदत केली आम्हाला. आणि त्यानंतर बाकीच्या स्वयंपाकाला लागलो. आणि रात्री ताईन ते आले होते, ताई थोडेसे लवकरच आले आणि दादांना वेळ होता तर दादा पण आले. आणि आमची तयारी चालली होती डेकोरेशनची. आणि स्नेहल आणि मी डेकोरेशन करत होतो, तोपर्यंत ताईन ते बाकीचं सगळं काही आवरत होते. आणि मावशींचा मामींचा बाहेर स्वयंपाक चालू होता आणि अर्चनाताई पण आल्या होत्या, त्या पण पुरणपोळीन ते लाटत होत्या. त्यानंतर ताई आणि दादांना आतमध्ये घेतलं. तर ह्या आमच्या चुलत नणंद आहेत, आधी त्या आल्या होत्या आणि मग आधी त्यांना आतमध्ये घेतलं आणि त्यांचे ऑप्शन केलं. आणि नानींनी आधी दोघांना ओवाळलं. आपल्याकडे 2 कॅमेरे यांना बसू द्या, मग ते दुसरे आले ते त्याच जागेवर बस. तर अधिक मास म्हणले तर लेक जावयाचं कौतुकाचा सण असतो. आणि दादन ते त्यांना लगेच ताट केलं आणि त्यांनी जेवण केलं. आणि ज्योतिताईन त्यांना यायला थोडासा वेळ होता, तर ते उशीरच येणार होते. आणि लक्ष, ताई, दादा, आई, काका सगळे आले होते. तर दादा पुण्याला होते आणि पुण्यावरून आले होते. ताई पण इकडे सुट्टीला आलेल्या आहेत आणि आई काका हातवंडलाच असतात गावाकडे. हात सोडा, हात तुला एक सांगू काय बघा, असं का करायचं? थांब ना. शिवांश मागव रे. आणि सगळे किचनमध्ये बसले होत्या आणि बाहेर जेवण हॉलमध्ये जेवायला सगळे बसले होते.
तर ताईंचं त्यांचं चाललं होतं वाढायचं काम. तर आतीबाईची मुलगी, मामी, मावशी सगळ्या आल्या होत्या. जवळजवळ बऱ्याच पाहुण्यांना आम्ही सांगितलं होतं आणि ह्या आमच्या कॉलनीतल्या सगळ्या फ्रेंड्स आहेत. काही कार्यक्रम असलं की त्या सगळ्यात आधी मदत करतात आणि शेवटपर्यंत त्यांनी मदत केली. आणि मस्त वाटत होतं बाहेर चुलीवर स्वयंपाक ते करायला. आज काकांचा वाढदिवस होता. आणि कुणाचा बड्डे म्हणलं तर शिवाय सगळ्यात जास्त एक्साइटेड असतो केक कापायला. हॅपी बर्थडे टू यू. तर त्यानंतर जावई मान द्यायचा कार्यक्रम केला. तर सगळे अनारशी आणि ताईंना आरतीसाठी ताट ते घेतले होते. ड्रेस ते तर आधीच घेतले होते त्यांच्या चॉईसने. आणि त्यानंतर ओमकार आणि त्याचा फ्रेंड आला होता. त्यांना याला उशीरच झाला होता आणि कॉलनीतले सगळे आले होते. तर त्यांचं जेवण झालं आणि आम्ही बसलो. तर सगळ्यांनी मस्त असं निवांत जेवण केलं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा.